नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग असेल या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आहे बुधवार आणि आज आहे एकादश, तर सर्वांना म्हणजे उपवासच असेल। मलाही आज एकादशीचा उपवास आहे। तर मैत्रिणींनो, आज एकादश आहे आणि आज बुधवार आहे, बरोबर की नाही। तर आज मैत्रिणींनो, तुम्हाला मी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे ब्लाउजला फिटिंग कशा पद्धतीने करायची। जर जो मापाचा ब्लाउज आहे त्या मापाच्या ब्लाउजवरून आपल्याला जो ब्लाउज स्टिचिंग केलेला आहे त्याला फिटिंग करायची आणि ती फिटिंग कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि पाहिल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि त्याचबरोबर खूप जण मैत्रिणींची जे कमेंट्स आहे त्याची उत्तरं मी नंतर देणारच आहे। परंतु मैत्रिणींनो, जो ब्लाउजची फिटिंग असते ती खूप महत्त्वाची असते। जशी ब्लाउजची कटिंग महत्त्वाची असते तशी स्टिचिंग पण महत्त्वाची असते। स्टिचिंग नंतर ब्लाउजची फिटिंग सुद्धा महत्त्वाची असते। त्यावेळेस ब्लाउज इतका परफेक्ट बसला पाहिजे की आपण ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये तो ब्लाउज वेअर करतो किंवा घालतो त्यावेळेस तो ब्लाउज आपल्याला इतका छान वाटला पाहिजे, कम्फर्टेबल वाटलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची आहे। आणि फिटिंग म्हणजे ब्लाउजमध्ये घोळ कुठे येऊ नये, शोल्डर जिथं आहे तिथंच राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर ब्लाउजच्या कमरेमध्ये आणि छातीमध्ये व्यवस्थित बसला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची। तर मैत्रिणींनो, तुम्ही आतापर्यंत खूप मला सपोर्ट केलेला आहे, असा सपोर्ट मला कायम करा। आणि चला मग काय करूया, आजच्या ह्या छानशा व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। मैत्रिणींनो, हा मापाचा ब्लाउज आहे। आपण काय करूया, अगोदर हे मापाच्या ब्लाउजवरून माप काढू आणि हा जो ब्लाउज आहे मी स्टिचिंग केलेला हे पाहू शकता। मी ब्लाउजचं पूर्ण म्हणजे गोट वगैरे मारून घेतलेला आहे, स्लीव जॉईन करून घेतलेली। आता आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची। तर मग त्याच्यासाठी फिटिंग करण्यासाठी आपल्याला कोणकोणती मापे आवश्यक असतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहायचे। तर सर्वप्रथम आपल्याला कंबर हवी असते। आता कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला। आपण अगोदर काय करूया, कंबर किती मापाची आहे किंवा किती इंचाची आहे ते पाहूया आणि कंबर कशी मोजायची ते पण तुम्हाला समजावं, यासाठी हा व्हिडिओ मग खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो। तर पहा, आता आपण काय करूया, कमरेच्या म्हणजे क्रॉसपट्टीच्या खालची जी बाजू आहे, कमरेची बाजू आहे ती पूर्ण आपण काय करायचे, मेजर करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला समजेल की आपली कंबर किती आहे। तर पहा मैत्रिणींनो, कंबर आहे 32 इंचाची कंबर आहे आपली, म्हणजे 32चा की चौथा भाग म्हणजे 8 चौक 32, म्हणजे आपण फिटिंगला 8 इंचाचं माप घेणार आहोत। त्याचबरोबर छातीचं पण माप घेऊन दाखवते तुम्हाला, हा किती साईजचा ब्लाउज आहे त्यासाठी। तर पहा मैत्रिणींनो, जे आपली घडी मोजायची असते ब्लाउजची छाती घडी, तर ती जिथून हुक असतं तिथून टेप धरायचा आणि ह्या पद्धतीचे आपल्याला छाती घडी मोजायची। 36 इंचाची छाती आहे, 10.5ची पूर्ण ब्लाउजची घडी घेतलेली। आता आपण पाहूया ब्लाउजचा दंडघेर। ब्लाउजचा दंडघेर किती येतो ते पाहायचे। आता ह्या ब्लाउजचा दंडघेर आहे म्हणजे 6.5ला 1 रेष कमी आहे बरं का, 6.5ला 1 रेष कमी आहे, म्हणजे आपण घ्यायचा दंडघेर 6.5 घ्यायचाच आहे आपल्याला, कंपल्सरी 6.5 घ्यायचा आहे। आता ब्लाउज मध्ये आपल्याला एवढेच मापे लागतात फिटिंग करण्यासाठी। आता आपण ब्लाउजची फिटिंग करायला घेऊया। पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची, बरोबर की नाही। सर्वप्रथम आपण तर मैत्रिणींनो, कव्हर फिटिंग म्हणजे काय ते एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची आहे। तर कव्हर फिटिंग म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ब्लाउज सुईच्या पद्धतीने काय करायचं, दोन्ही बाजूला दोन्ही साईडला आपल्याला एक टीप मारून घ्यायची। ती टीप मारताना एक काळजी घ्यायची आपल्याला, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा। ज्यावेळेस आपण दंडघेर मोजतो, आता आपला दंडघेर किती होता, 6.5 इंचाचा, बरोबर की नाही। तर आपण काय करायचं, 6.5 वर एक पॉईंट आपला आखून घ्यायचा आहे। 6.5 कुठं आलं, इथं 6.5चा आपला हा पॉईंट आलेला आहे, बरोबर। हा 6.5चा पॉईंट, त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचं जे मार्जिंग आहे ते घ्यायचंय। हे पहा, ह्या पद्धतीने हे 1.5 इंचाचं मार्जिंग घ्यायचंय आणि जे उरलेला भाग आहे ना तो आपल्याला ह्या पहिल्या कव्हर फिटिंग मध्ये घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचंय मैत्रिणींनो। अगोदर काय करू, आपण ही कव्हर फिटिंग ब्लाउजला मारून घेऊ, म्हणजे काय होणार आहे, आपला ब्लाउज ना एकदम परफेक्ट दिसणार आहे। जेव्हा ब्लाउज आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस काय होतं, तो एकदम प्रोफेशनल पद्धतीने जो आपला ब्लाउज असतो, म्हणजेच त्या ब्लाउजची धागे दोरे कुठेही दिसत नाहीत, अशा पद्धतीने आपला ब्लाउज असतो। मग तो आपल्याला अशा पद्धतीने त्याची कव्हर फिटिंग करायची आहे, खूप म्हणजे आणि धागे दोरे दिसू नये यासाठी। हे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रिणींनो, त्यासाठी मी तुम्हाला या गोष्टी जरा समजावून सांगते।
आपला व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तो तुम्ही लास्टपर्यंत पाहत जा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. म्हणजे जास्तीचा आहे कपडा तो कटिंग करून घ्यायचा ह्या पद्धतीने. आता ह्याही बाजूने आपल्याला ती स्टेप फॉलो करायची आहे. आपला जो दंडगेर आहे, मग आपण काय करायचंय ह्यावेळेस पण ती स्टेप फॉलो करायची आहे. आणि 6.5चा हा दंडगेर टाकून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. पुन्हा 1.5 इंचाची शिलाई मार्जिंग ती घ्यायची आहे. म्हणजे जास्तीचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे टिप मारल्यानंतर. तर ह्या पद्धतीने आपण शिलाई 1/2 इंचाची शिलाई घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. म्हणजे जास्तीचं बाजूला राहिलेली दंडघेराचं, याच्यामुळे काय होणार आहे, आपण दंडघेराचं असं माप घेऊन 1.5 इंचाचे जे शिलाई मार्जिन घेऊन नंतर बाकीचं आहे ते टिप्पच्या बाजूला घेतलं ना, तर काय होणार आहे, आपला दंडघेर ना कमी जास्त होणार नाही आणि इथं कोणताही झोळ येणार नाही आणि जी फिटिंग आहे ती सरळ येणार आहे. आता हे काय करू, आपण उलट करू ब्लाऊज. दोन्ही बाजू उलट्या करून घ्यायच्या ब्लाऊजच्या. आणि आता हे उलट्या केल्यानंतर मग आपल्याला पुन्हा एक टिप मारून घ्यायची आतल्या बाजूने. याला म्हणायचं कव्हर फिटिंग. आता आपल्याला प्रॉपर फिटिंग करायची, म्हणजे आपलं जे छातीचं माप आहे त्यानुसार आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची. आता ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला काय करू, अगोदर कव्हर फिटिंग करून घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ब्लाऊजची फिटिंग. आता आपण कंबर किती होती आपली, 32 इंचाची कंबर होती. मग 8 चोक 32, मग 8 वर कमरेचा पॉइंट टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता छाती किती होती आपली, 9 चोक 36, 9ची छाती होती की नाही, मग 9 वर असा पॉइंट टाकून घ्यायचा आहे. आणि दंडघेर होता आपला 6.5 इंचाचा, मग दंडघेरावर पण 6.5 वर पॉइंट टाकून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने त्याही बाजूला आपल्याला माप टाकून घ्यायचंय. आठ इंचाची म्हणजे 32 इंचाची कंबर, 36 इंचाचा ब्लाऊजची फिटिंग म्हणजे 9 इंच. आणि त्यानंतर जो दंडघेर आहे तो आहे आपला 6.5 इंच. एक रेष कमी होती तर 6.5 घ्यायचा आहे आपल्याला. तर आता आपण ब्लाऊजची जी पॉइंट आपले 3 पॉइंट आले ना, त्याला आपण काय करू, टिप मारून घेऊ. तर पहा मैत्रिणींनो, आपण जी फिटिंग केलेली आहे आता ब्लाऊजला, अगोदर एक टिप मारून घेतली आपण, जे 3 पॉईंट काढले होते तिथं. आता त्याच्यानंतर ना आपण जे फिटिंगच्या बाजूला जे शिलाई असतात 2 किंवा 3 टिपा असतात की नाही, त्या आपण अगोदर मारून घ्यायच्या. त्या टिपा मारताना व्यवस्थित मारायच्या आहेत आणि जरी कमी जास्त झालं तरी त्या जेव्हा आपण खोलू त्यावेळेस व्यवस्थित सरळ रेषेतच खोलता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने आपले ब्लाऊजची फिटिंग जवळजवळ झालेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ब्लाऊज आपला फिटिंग करायला आपण ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने ब्लाऊजची फिटिंग करायला सुरुवात झाली आणि ब्लाऊज पण फिटिंग करून झालेला आहे. पहा मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला एकदम सरळ रेषेत ब्लाऊजची फिटिंग पण आलेली आहे. दंडघेराची पण फिटिंग एकदम सरळ रेषेत आलेली आहे आणि त्याचबरोबर खूप मोठी मार्जिंग उरलेली एवढी, म्हणजे ही आपली 1.5 इंचाची मार्जिंग उरलेली आहे. इथं 1.5 इंचाची मार्जिंग
उरलेली आहे आणि कमरेमध्ये पण कधी कधी काय होतं कमरेचा भाग पण कमी होतं, तर तसं होत नाही. मी ज्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करते त्याच पद्धतीने मैत्रिणींनो ब्लाऊजची कटिंग करा. तुम्ही पाहू शकता एकदम सरळ ब्लाऊजच्या टिपा वगैरे आलेल्या आहेत. ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज एकदम परफेक्टरित्या फिटिंग झालेला आहे. तर मैत्रिणींनो असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मुळात ह्या व्हिडिओवर कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लाऊजची फिटिंग कशी पद्धतीने करायची हे जर लक्षात आलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पुढच्या कोणत्या ब्लाऊजची कटिंग हवी आहे ती पण मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची तो व्हिडिओ नंतर देईन. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.